लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। आणखी मोठे यश मिळाले आहे। तब्बल 3 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे। आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतरही तो फरार होता। मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जून 2026 पासून नाशिक शहरातील रेकॉर्ड व फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या विविध पथकांना फरार आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी व कर्मचारी रेकॉर्डवरील फरार आरोपीचा शोध घेत असताना त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील प्रशांत सोपान सदाफळे व वर्ष 33 राहणार मोरेमाळा बालाजीनगर नाशिक रोड हा गेल्या 3 महिन्यांपासून फरार असल्याची माहिती मिळाली। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 311, 115(2) व 308/4 अंतर्गत गुन्हा दाखल असून तो गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता। आरोपी सापडत नसल्यामुळे त्याच्या विरुद्ध BNSF कलम 335 अन्वये न्यायालयात दोषारोप लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व पोलीस हवालदार सुनील आहेर यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फरार आरोपी प्रशांत सदाफळे हा मोरेमाळा भगवती लॉन जवळ जेल रोड परिसरात फिरत आहे। ही माहिती तत्काळ प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली। त्यानंतर हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील आणि मनोज परदेशी यांनी तातडीने परिसरात सापळा रचला। संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत सोपान सदाफळे असल्याचे सांगितले। पुढील चौकशी त्याने संबंधित गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली। यानंतर आरोपी पुढील कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी अधिकारी व कर्मचारी ही यशस्वी कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील आणि मनोज परदेशी यांनी पार पाडली आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।